स्त्री ही 3 ते 4 वेळा तब्बल जन्म घेते. 3 ते 4 वेळा ह्याच्यासाठी की पहिला जन्म तिचा स्वतःचा, दुसरा शाळा कॉलेज जेव्हा मासिक पाळी सुरू होते, हार्मोनल चेंजेस ह्या फेजेसमध्ये बरेच होत असतात. तिसरा आपण म्हणू लग्न, मूल ह्या दरम्यानमध्ये परत तिच्या मधला चेंज जो हार्मोनल चेंजेस आहे. आणि चौथा अवलंबून राहतो ह्या 3 फेजेसवरती, जो मेनोपॉज आपण म्हणतो. आता हे कसं आहे, कारण जन्म घेऊन ती एक जेनेटिकली हेल्थ आणि हे सगळं घेऊन येतेच. कसं तिचं शरीरयष्टी कशी असेल, हार्मोन्स सगळे कसे असतील. पण बाकीचे जे मधले जो 2 जन्म आहेत ते ठरवतात की तिचं मेनोपॉज कसं असेल. पूर्वीच्या बायकांचं आपण कधीच ऐकलं नव्हतं की मेनोपॉजला त्रास झाला होता किंवा असं काही. पण ह्या वेळेस जास्त जाणवतोय, कारण हा जो मधला फेज आहे तो जरा स्ट्रेसफुल किंवा कठीण वाटतोय. सो तो आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये जाणून घेऊ की आपण तो किती व्यवस्थित मॅनेज करू शकतो. त्यामुळे पुढचे 2 व्हिडिओज माझे त्या वयोगटासाठी असणार आहेत. आणि हा फेज किती आहे, काल मला एक प्रश्न आला आहे की हा फेज किती मोठा, किती काय असतो अवधीचा. तर तो पेरीमेनोपॉझल तुमचा कधी सुरू झाला आहे, साधारण 2 ते 5 किंवा मॅक्झिमम 7-8 वर्षापर्यंत असू शकतो. सो पेरीमेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज हे त्याचे प्रकार आहेत. तर पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण समजून घेऊ की एक्सरसाइजने तो किती त्रास आपण कमी करू शकतो. आणि आहार खूप मुख्य आहे, आहार. कारण ह्याच्यामध्ये आहारात बदल जो करू आपण त्याच्याने खूप नक्कीच फायदा होतो.